10वी शिकत असलेला एक मुलगा रात्री अचानक उठतो, मावशीच्या रूममध्ये जातो आणि मावशीला म्हणतो, मावशी मला इच्छा झाली, मला ते पाहिजे. त्यावेळेला मावशी म्हणते, काय पाहिजे तुला, खायला पाहिजे का, मॅगी बनवू का, थांब 5 मिनटं, टोपल्यामध्ये सध्याला काय नाही, मी तुला मॅगी बनवून देते. त्यावेळेला तो मुलगा काय म्हणतो की मावशीला, मावशी मला खायची इच्छा झाली नाही, मला तुझ्यासोबत ते करायचं आहे जे की काका दररोज राहते तुझ्यासोबत करतात. त्यावेळेला मावशीच्या डोळ्यापुढे पूर्ण अंधार येते. तिला पूर्ण जुने दिवस आठवतात की या मुलाला कसं लहानापासून मी मोठं केलं आणि आता हा काय बोलतोय माझ्यासोबत, काय करायचं म्हणतोय. तर ही पूर्ण घटना घडलेली आहे मित्रांनो कर्नाटकमध्ये. त्या रात्री काय झालं त्या रूममध्ये, नंतर त्या पोरासोबत काय झालं, त्या मावशीसोबत काय झालं, याची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये जेवढ्या पण पात्रांची नावं सांगणार आहे ती चेंज केलेली आहेत प्रायव्हसीसाठी. या मावशीचं नाव होतं अनिता आणि हिची बहीण जी होती तिचं नाव होती सुनीता. त्या सुनीताचा मुलगा होता यश. तर ही तुम्हाला कसं काय स्टोरी सांगतो. सुरुवातीला ज्या वेळेला ते सुनीताचं लग्न झालं त्यावेळेला एका मोठ्या घरात लग्न झालेलं होतं. खूप कष्टाळू लोक होती. कष्टाळू लोक असल्यामुळं एक चांगला व्यवसाय करायची, दुकान होतं किराणाचं. त्याच्यानंतर तिला एक दीर होता, तोही कष्टाळू होता, घर चांगलं होतं, पूर्णपणे चांगल्या पद्धतीने वागवत होते. म्हणून ती अनिता काय म्हणली की त्याच्या वडिलाला, सुनीताला पण इथं द्या, कसं करू की चांगलं घर आहे, दोघी एकत्र राहू, चांगलं राहू. तर तो पण त्याचा बाप म्हणला, हो देऊ, काय अडचण नाही. लग्न झालं, थोडे दिवस गेलं, चांगलं चाललं. आतापर्यंतही त्यांचं कुटुंब एकत्रच राहत होतं. एकत्र कुटुंब असल्यामुळे त्याच्यामध्ये यश जन्माला आला पहिला. यश जन्माला आल्यानंतर मित्रांनो एकटाच मुलगा लाडका असल्यामुळे लाडात वाढवलेला होता. हळूहळू 10वीला गेला यश 10वीत गेल्यानंतर तो बघायचा की त्याच्या शेजारची मुलं, त्याचे जो मित्र आहेत ते मोबाईल घेऊन यायचे शाळेत, हुशारक्या मारायचे मोबाईलसोबत. त्याचंही मन करायचं की आपल्यापाशी मोबाईल असावा. त्यानं त्याच्या घरच्यापाशी जाऊन म्हणलं की मला मोबाईल पाहिजे. घरचे म्हणले की 10वीत चांगले मार्क पाड, तुला मोबाईल घेऊन देऊ. असं बोलल्यानंतर त्याने दिवस रात्र मेहनत करून चांगले मार्क पाडले. त्याच्यानंतर त्याला एक अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला. पण त्याने त्या मोबाईलचा वापर चांगला करायचा सोडून त्याने वाईट व्यसन लागलं त्याला. जसं की अश्लील व्हिडिओ बघणे, पोरींसोबत बोलणे, असलं ना वाईट नाद लागलं. त्यामुळं कसं आहे मित्रांनो, अश्लील व्हिडिओ बघायला लागल्यानंतर त्याच्या अशी इच्छा झाली की आपल्याला पण असं कोणी जर पाहिजे करण्यासाठी. एक दिवशी तो असाच अश्लील व्हिडिओ बघायचा. अश्लील व्हिडिओ बघत बघत रात्री त्याच्या अचानक लक्षात आलं की आपले काका वडील बाहेरच्या राज्यात गेलेत व्यवसायासाठी, आई गेलेली आहे माहेरी. आता फक्त मावशीच आहे. मावशीपाशी जातो अचानक आणि मावशीला म्हणतो की मला करायचं आहे तुझ्यासोबत, जसं सुरुवातीला सांगितलं. मावशी रागाला जाते. मावशी म्हणते, काय बोलतोय, तुला लाज आहे का. त्याला 1-2 कानाखाली लावते तरी पण त्याला काय समजत नाही. त्यावेळेला ते मावशी म्हणते की थांब, तू उद्या येऊ दे तुझे वडील काका, त्यांना सांगते, तुझ्या आईला सांगते, नंतर बघते काय करतात तुझ्यासोबत. यश जो आहे तो आता पूर्णपणे घाबरून जातो, रडायला लागतो. त्याच्या रूममध्ये जातो, विचार करतो की आता हा जर आपल्याला मावशीनं सांगितलं, जी की आपली चुलतीच आहे, तिनं जर सांगितलं तर आपल्याला लय मारतील, काय तर करतील. त्यामुळे तो विचार करतो की आता हिला संपवावं लागेल. तो अचानक येतो. ज्या वेळेला झोपलेली असते मावशी, उशी घेतो, तिच्या तोंडावर दाबून धरतो, तिला मारतो. त्यावेळेला तिथं संपवतो त्या रात्री. पूर्ण रात्र गेल्यानंतर तो यश काकाला कॉल लावतो, वडिलाला कॉल लावतो आणि म्हणतो, मावशी काय हलणार, मावशी उठं नाही, काय झाले काय मला कळलं नाही. त्यावेळेला ॲम्ब्युलन्सला बोलवण्यात येतं. ॲम्ब्युलन्स आल्यानंतर पोलीस केस असल्यामुळे पोलिसांकडे पाठवलं जातं. सगळ्यांना सुरुवातीला वाटतं की हार्ट अटॅक आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट यायचे असते. त्यावेळेला घरच्यांनी काय केलं, अंत्यविधी करून टाकली. आता समजेना काय झालं. पण त्या जो यश होता त्याच्या पाठीवरती असं नकांवर बडलेलं निशाण होतं. त्याच्या वडिलांनी बघितलं, त्याला वाटलं काय तर झालं असेल, त्यामुळे झालं असेल. पोलिसांना फोन करतो त्याचे वडील आणि ते म्हणतात, या आमच्या मुलाच्या पाठीवर निशाण आहेत नकांवर बडलेलं, काय झालं या चेक करा, याच्यामधून आपल्याला काय तर समजेल. तोपर्यंत पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलेला असतो. त्यामध्ये असं कळतं की त्या महिलेचा जो आहे तो श्वास गुदमरून मृत्यू झालेला आहे. त्यावेळेला पोलिसांच्या असं लक्ष येतं की या पोरानेच काहीतरी कांड केलेला आहे. पोलीस यशला पकडतात. सुरुवातीला तो काय बोलत नाही. नंतर ज्याला ताकद दावली पोलिसांची की तो बोलायला लागतो. तो सांगतो की मी असं म्हणलं होतं, त्यामुळं माझे काय मावशीनं जी होती तिनं मला रागवली, म्हणली वडिलांना नाव सांगणार आहे, त्यामुळे मी घाबरून हे सगळं केलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे सोशल मीडिया, मोबाईल लहान मुलांच्या हातात आल्यामुळं ना पूर्ण पिढीच्या पिढी बरबाद होत आहे. याच्यावरती तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा.